शिवसेनेच्या स्वबळाची चर्चा का करतात तेव्हा भाजपने मित्रांना धोबीपछाड करून दाखवल्यास ते भास्कर जाधवांचा खोचक टोला। उद्धव ठाकरेंची शिवसेना आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढणार अशा घोषणा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केली होती आणि त्यातच गुरुवारी दिनांक 23 मुंबईमध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने झालेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी स्वबळाबाबत संकेत दिले होते। सगळ्यांचं मत आहे की एकटे लढा, तुमची तयारी झाली आहे याची खात्री पटल्यानंतर मी कार्यकर्त्यांच्या मताप्रमाणे निर्णय घेईन असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरेंच्या स्वबळाच्या संकेतावरून महायुतीच्या नेत्यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला आहे। आता यावरून ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी महायुतीला खोचक टोला लगावला आहे। भास्कर जाधव म्हणाले की बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक संकटे उधळून लावली, संकटांना नेस्तनाबूत करून त्यांनी शिवसेना उभी केली। त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपवली असे विरोधकांना वाटत असेल, पण ही बाळासाहेबांची शिवसेना आहे आणि त्यांचे विचार सर्व शिवसैनिकांच्या नसात भिनवूया असं उद्धव ठाकरे म्हणाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। असं आहे की तुम्हा सर्वांना माहीत असेलच आणि आहेच की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक संकट आपल्या छातीवर झेलली, अनेक संकटं परतवून लावली आणि अनेकांच्या समोर शिवसेना प्रमुखांनी संकटं उभी करून त्यांना नेस्तनाबूत केलं। त्यांचे सुपुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत। आज आमच्या पूर्वीच्या मित्रांना आणि आमच्या आजच्या विरोधकांना असं वाटत असेल आणि कदाचित ते स्वप्नरंजनामध्ये असतील की आम्ही शिवसेना संपवली, परंतु शिवसेना ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारातून निर्माण झालेली शिवसेना आहे। आज बाळासाहेब आमच्यामध्ये नसतील, ते शरीरानं आमच्यामध्ये नाहीत, पण त्यांनी दिलेले विचार हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सर्वसामान्य माणसाच्या नसानसामध्ये भिजलेले आहेत आणि म्हणून ते विचार घेऊन पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये शिवसेना उभी करूया अशा पद्धतीचं आव्हान, अशा प्रकारचा एक दुर्दम्य आत्मविश्वास हा आजच्या बैठकीमध्ये उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी आम्हा सर्वांमध्ये निर्माण केला आणि स्वतःही सांगितलं की शेवटी शिवसेना ही फिनिक्स पक्षाप्रमाणे माझ्या नेतृत्वाखाली भरारी घेतल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी या ठिकाणी सांगितलं। त्याचबरोबर स्वबळाच्या संदर्भात काल संकेत दिले होते, त्या संदर्भात काही तयारी करायला सांगितलेलं आहे, काय आढावा घेतला? असं आहे की तुम्ही फक्त या शिवसेनेच्याच स्वबळाची चर्चा का करता, मला हेच कळत नाही। ज्या भाजपाचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे त्या भाजपानं आपल्या मित्रांना बरोबर घेऊन त्यांना धोका देऊन आज 2024 सालीच आम्ही तुमच्याबरोबर सांगितलं, पण प्रत्यक्षपणे आतून स्वबळाची तयारी केली। थोडे आमदार त्यांना कमी पडले नपेक्षा त्यांनी मित्रांना इथं धोबीपछाड देऊन स्वबळा त्या ठिकाणी दाखवूनच दिलं असतं, पण त्यांनी 2029 साली आम्ही स्वबळावर निवडणुका लढणार हे जाहीर केलेलं आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं प्रत्येक पक्ष हा आपला पक्ष वाढवण्याकरता बांधील आहे। त्यांनी वाढवलाच पाहिजे आणि शिवसेना तर वाढलीच पाहिजे, ही महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची इच्छा आहे, भावना आहे आणि मराठी माणसाची गरज आहे। जे प्रकरण चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्या विरोधात लावून धरलं होतं संबंधित तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी, आता ती केस क्लोज झालेली आहे, काय वाटतं? असं आहे की संजय राठोडांच्या विरोधात त्यावेळेला ते जे काही प्रकार चालले होते, ज्या पद्धतीनं नाटकी आव आणला जात होता, ज्या पद्धतीनं हावभाव केले जात होते, ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या महिलांची एकमेव रक्षण करती आणि महाराष्ट्रातल्या महिलांच्या इज्जतीची संपूर्णपणे रक्षण करते आणि त्याचं त्या ठिकाणी रक्षण करणं जबाबदारी माझ्यावरच आहे, अशा आविर्भावामध्ये जी लोक वावरत होती त्यांनाही सणसणीत चपराक आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई।